रांजण गावाचा देव महागणपती, पायी रांजण गावाचा देव महागणपती, 10 तोंड हीच हात जणू मूर्तीला म्हणती. गाजा घाली तो आसन डोळ भरून दर्शन, गाजा घाली तो आसन डोळ भरून दर्शन, सूर्यफेकी मूर्तीवर वेळ धरून किरण. गणपती बाप्पा मोरया. खरं तर अष्टविनायकाचा पुढचा टप्पा आता आहोत आणि आपण आहोत महागणपतीच्या दर्शनाला. तर रांजणगावचे महागणपती आणि त्याच्या दर्शनाला आपण इकडे आलेलो आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया. शिवशंकराला टोपे पुत्र गणपती, गणपती रणी जायाला धावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. दर्शनाची गर्दी वाढत चालली आणि इकडे लोक आपल्या सोबत आहेत. आता आपण लोकांशी संवाद साधणार आहोत, कारण खूप महत्त्वाचं असतो काय अष्टविनायक करतात आणि कशाला करतात हे कारण खूप महत्त्वाचं असतं. आपण त्यांना विचारा. खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांचं. तुम्ही किती वर्षापासून इकडे येता? अष्टविनायक करता का, पूर्ण करता का, त्याच्याबद्दल आम्हाला. मी 9 वर्षापासून अष्टविनायक करतो. तर त्या वर्षी आज कंप्लीट 9 वर्ष झाली. आजचं 9वं वर्ष आहे माझं. आणि असे गणेश चतुर्थीचं एक संधी साधूनच करता की कधीही करता? नाही, एनी टाईम कधीही करतो. महागणपतीला येण्याचं तुमचं कारण काय? दर्शन घेणं किती बरं वाटतं, किती प्रसन्न वाटतं? महागणपतीवर भरपूर श्रद्धा आहे आणि मनापासून जर कुठलीही गोष्ट जर महागणपतीला मागते ते कधी पण पूर्ण होते आणि श्रद्धेनं काही महागणपतीला मागा ते पूर्ण होते. तुम्ही बघू शकता की लोकांची गर्दी आता वाढत चालली आहे, कारण महागणपतीला असं म्हणतात की तो नवसाला पाहतो आणि ह्यांच्या नवसाला तो पाळल का. एकदा आपण सगळे म्हणूया का गणपती बाप्पा. तुम्ही बघू शकाल की इकडे आता आनंद आणि हर्ष उल्हास सगळ्यात आपल्याला दिसून येत आहे. आपण चला आता आपण गणपतीचं दर्शन करूया. तुम्ही भोला भोला वाचे महा उत्कट उत्कट देव भक्तीला पावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. नमस्कार, मी या गावचा सरपंच भाऊसाहेब नागेकर. साखर गावच्या आमदार माननीय दुर्वाताई पाटील आणि केशव साने आलेले आहेत. आपण घालून दिलेला आदर्श आम्ही पाळत तुळशीचं रोप मी राजा आपला. मी बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करीन की राज्यावर आलेल्या दुष्काळाचं संकट लवकर दूर व्हावं. आणि सत्काराबद्दल मंगलमूरत मंगलमूरत दरस दया करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन. मंगलमूरत दरस दया करता रे, करता रे गणपती गजानन.